11 डेज ऑफ गणगौर लुक आणि आज आहे डे 9. तर सॉरी माझ्या आवाजासाठी, कारण या बदलत्या वातावरणामुळे माझा आवाज खूपच बसलेला आहे. आणि आजची आमची थीम आहे महाराष्ट्रीयन काठपदर पैठणी साडी. ही माझी साडी आहे आणि म्हणूनच मी ठरवलंय की आजचा व्हिडिओ मी मराठीत शूट करणार आहे. महाराष्ट्रीयन स्टाइल है, सो आई एम थिंकिंग अबाउट डूइंग अ स्लिक बन. एक्चुअली मेरा स्लिक बन करने का कोई प्लान था नहीं, बट मेरे वीडियोस पे 2 से 3 बार एक ही कमेंट आया था कि आप एक ऑयल लगा के ट्रेडिशनल वीडियो बनाओ, स्लीक हेयर, स्लीक ब्रेड बनाओ. अब मेरे बाल आप लोग जानते हैं, मेरे बाल इतने हैं नहीं कि इसमें ब्रेड बन पाए। मैंने सोचा चलो उनकी रिक्वेस्ट पूरी कर देते हैं, तो इसलिए मैंने बहुत सारा ऑयल लगा रखा है अपने बालों में. आई एम गोना मेक अ बन. बालों का बन बहुत छोटा बनता है, सो आई यूज दिस क्लिप वाला बन. आज तर माहित नाही कायच होणार आहे, कारण बाहेर खूप पाऊस आलाय, त्यामुळे आता पाऊस जर थांबला तर चांगलंच आहे, नाही तर काय माहिती. हे गौरादे माता पाऊस थांबवा. माझा आय लुक तर बघा, मला आज माझा आय लुक खूप आवडलेला आहे. मी खूप दिवसांपूर्वी असा एक आय लुक क्रिएट केला होता आणि माझ्या डोक्यात खूप वेळापासून होतं की मी हे एकदा महाराष्ट्रीयन लुक वरती नक्की क्रिएट करेन. की बाकी सगळं तर कम्प्लीट झालेलं आहे, पण मला चंद्रकोर लावायची. माझ्याकडे एवढी मोठी चंद्रकोर आहे. एवढी मोठी मध्ये मी आंबाबाई दिसेल. आता मला हिला कापावं लागेल आय गेस. काहीशी अशी झाली आहे, खूप मोठी आहे. नाही, मी न लावणार. तर शेवटी मी चंद्रकोर पुढे हार मानली आणि ही मी टिकली लावून घेतली, कारण मला ती कट करता येत नव्हती. तिचा शेप खूप विचित्र दिसत होता, खूप मोठी दिसत होती. सो हा आहे माझा फायनल आय लुक आणि हा आहे माझा फायनल महाराष्ट्रीयन लुक. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा लुक कसा वाटला.